गोंदिया के सालिकसा तहसील में धान बोनस योजना में हुए बड़े घोटाले का पर्दाफाश हुआ है। जांच में सामने आया कि 13 धान खरीदी संस्थाओं ने अवैध तरीके से शासन के बोनस की रकम हड़प ली। जैसे ही जांच शुरू हुई, 11 संस्थाओं ने करीब 99,30,000 रुपए शासन को वापस कर दिए। लेकिन हैरानी की बात यह है कि अब तक इन पर न तो कोई आपराधिक कार्रवाई हुई और न ही प्रशासनिक कदम उठाए गए। वहीं 2 संस्थाओं ने रकम लौटाने से इनकार किया, जिन पर 79,74,000 रुपए बकाया है। इसके बाद प्रशासन ने सालिकसा पुलिस थाने में मामला दर्ज कर उनकी संपत्ति जब्त करने की प्रक्रिया शुरू की है। जांच में यह भी सामने आया है कि फर्जी 7/12 दस्तावेज, गैर कृषि और सरकारी जमीन को खेती योग्य दिखाकर बोनस उठाया गया। अब सवाल यह है कि क्या सिर्फ पैसे लौटाने से घोटाला माफ हो जाता है? राज्य शासनामार्फत धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित झालेल्या धानाचा बोनस म्हणून प्रति हेक्टरी 20,000 रुपये जाहीर करण्यात आलेला होता। त्यानुसार कमाल मर्यादा ही 2 हेक्टरपर्यंत राज्य शासनाने 40 लाख रुपये ही प्रति शेतकरी म्हणजे त्यांना उपलब्ध करून देण्यात येत होती। यामध्ये सालिकसा तालुक्यामध्ये आमच्या मार्केटिंग फेडरेशनच्या द्वारे एकूण 16 खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले होते। त्यामधून 13 खरेदी केंद्रामध्ये अकृषक जमिनी, सरकारी जमिनी किंवा वारसा हक्काच्या जमिनी किंवा एका शेतकऱ्याला कमी जमीन असली तर त्यांनी शासन जर 5 एकरपर्यंत मर्यादित लाभ देत आहे म्हणून अजून त्याची दुसऱ्याची जमीन स्वतःच्या नावावर खतवणे या बाबी तपासणी दरम्यान आढळून आल्या। यामध्ये एकूण 13 संस्था होत्या। त्यापैकी जवळजवळ 11 संस्थांनी गुन्हा घडायच्या आधी 10 संस्थांनी आणि गुन्हा घडल्यानंतर एफआयआर दाखल केल्यानंतर एक संस्था त्याच दिवशी त्यांनी पैसे भरलेले असल्यामुळे एकूण 11 संस्थांनी या कार्यालयामध्ये ही संबंधित दायित्वाची जी राशी होती ती याकडे जवळजवळ 99,30,800 रुपये या कार्यालयास भरलेले असून 2 संस्थांकडून 79,74,800 रुपये अद्याप त्यांच्याकडून वसूल होणे बाकी आहे। याबाबत शासन स्तरावरून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून तहसीलदारामार्फत त्यांच्या संपत्तीची विक्री करून किंवा त्यांना अनेकदा नोटीसही देऊन आम्ही संबंधित रक्कम भरण्याबाबत तजवीज करीत आहोत। अन्यथा त्यांच्या मालमत्तेतून संबंधित दायित्वाची रक्कम ही वसूल करण्यात येणार आहे।